ऊसतोड कामगारांच्या अनुषंगिक जिल्हास्तरीय समितीची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी आपल्याकडे आलेल्या कामगारांचा डेटाबेस तयार करावा, हंगाम सुरू होण्यापूर्वी कामगार जिल्ह्यात दाखल होताच त्यांची नावं, संपर्क क्रमांक, आधार कार्ड क्रमांक जमा करून जिल्हा समितीकडे पाठवावा अशा सूचना दिल्या। बैठकीत ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देण्याबाबत चर्चा झाली। यासाठी शासनाकडून ग्रामसेवकांऐवजी बाह्य संस्थेची नेमणूक करण्यात आल्याचं परिपत्रकाद्वारे कळवलंय। मात्र अद्याप संबंधित संस्थेची निवड झालेली नाही। ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ओळखपत्र देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचं समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी सांगितलं। जिल्हाधिकारी येडगे यांनी कामगारांना आवश्यक सुविधा देण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना सर्व विभागांना आणि साखर कारखान्यांना दिल्या। या बैठकीत महाराष्ट्र ऊस तोडणी आणि कोल्हापुरातील वाहतूक कामगार संघटनेच्या निवेदनावर चर्चा झाली। बैठकीला पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। जिल्हा परिषद आरोग्य विभाग, कामगार विभाग, महिला आणि बालकल्याण विभागाचे प्रतिनिधी तसंच अशासकीय सदस्य उपस्थित होते।